देहेची ठाई बहुपायी संतांच्या मनविता त्यांचे दास पुरे आस उरेना कृपादान केले संती कल्पांतीही सरेना म्हणविता त्यांचे दास पुरे आस उरेना तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा तेची देवा उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा नमो माये बापा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता श्री संक्रांती पावलो सांभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख काय माझी वाणी मानेल संतांची रंजवी चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम तेची मज प्रेम देई देवा प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला अभंग श्री संत देहुनिवासी तुकोबारायाचा आहे। आज तुकोबाराय अभंगाच्या प्रथम दिवशी असणारे आपण संत सेवा करत आहोत। संतांची सेवाच तुकोबाराय सांगतात कशाने घडेल, काय केल्याने सेवा मिळेल आणि सेवा केल्यावर फळ काय आहे। हो महाराज आज बोलायलेले आहेत, प्रथम दिवस आहे, सेवा माझ्याकडे आलेली आहे। बऱ्याच वर्षापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मोहोळा या गावामध्ये असणारा चालत आलेला आहे। ज्ञानेश्वरी पारायण भागवत असणारे, दररोज अन्नदाते, सकाळचे संध्याकाळचे, हो असं महाराज असणार सुखाचं भाग्य ठिकाण या ठिकाणी आहे। बाकी तुकोबाराय म्हणले तुम्ही कुठेही जरी काही केलं, जे इथं सुख आहे ते कुठेही सुख सांगितलेलं नाही। आणि प्रत्येक जीवाला सुखाची गरज आहे। हो कोणाला सुख नको आहे महाराज। सुख करण्या घेण्याकरता, सुख पाहण्याकरता, सुख मिळवण्याकरता काय करावं लागेल तुकोबाराय सांगायलेत महाराज। ज्या ठिकाणी सुख आहे त्या ठिकाणी जाणं योग्य आहे। हो आता जिथं सुखच नाही त्या ठिकाणाला जाणार अर्थ नाही। आपण ज्या रस्त्याने निघालो ते केवळ चुकीचा रस्ता आहे महाराज म्हणले। जिकडं आपली जास्त धाव आहे तिथं सुख नाही। सुख नाही कोठे आलिया संसारी वाया हरभरी होऊ नका। मग सुख पाहिजे का महाराज म्हणले सुख आहे नाही असं नाहीये, पण एकच सुख आहे ते भगवंतापाशी आहे आणि त्याचं नामस्मरण करणं ते सुखाचं ठिकाण आहे महाराज। हो सुख वसे ती पायी दुसरीकडे सुख नाही महाराज। उगा देखावा आहे हे सुखाचा। महाराज म्हणतात सुखाकरता तळमळ आहे कोणाची, प्रत्येकाची। दुःख कोणी देवाकडे मागत नाही महाराज। मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे, पण दुःख हे सोडत नाही आणि सुखाच्या माग लागल्यावर सुख सापडत नाही। म्हणून तुकोबाराय सांगता सुख पाहिजे असेल तर एकच करा, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल। हो
सुख पाहिजे महाराज म्हणले तर हे काम तुम्हाला जरूर करावं लागेल. नामस्मरण हे करावंच लागेल महाराज. सुख पाहिजे. हो महाराज, सुख कोणाला नको नाहीये, पण सुख हुडकायलोच एकीकडे आणि सुख राहिलं एकीकडे. महाराज असणारे सांगायचे की महाराज सुई माईची अंधारात हो उजेडात हरवली, अंधारात हरवली, घरात हरवली, पण ती बाहेरच्या लाईटच्या उजेडात पाहते. तिथं एक जण आला, म्हणला माय काय हुडकायली? ती म्हणली बापा सुईच हरपली. ती म्हणला कुठं हरपली? ती म्हणली घरात. आणि हुडकायली कुठं? बाहेर. तसं आपलं व्हालंय महाराज. सुखासाठी प्रत्येकाची तळमळ लागलेली आहे. सुख कोणालाही पाहिजेच. हे जे करतो आपण सुखा करता करतो महाराज. महाराज म्हणले सुखासाठी करी शीतळ. हो एकदा तरी महाराज पंढरीला जा म्हणले महाराज. का? पंढरपुरामध्ये जे सुख आहे, पंढरपुरामध्ये काही शिल्लक राहत नाही महाराज. का? तिथे एकूण एकाच्या पाया पडतात. पाया पडले की अभिमान राहत. एकमेका पाया पोस अभिमान नुरे असं ठिकाण आहे महाराज. म्हणून नामस्मरण करते वेळी, नामचिंतन करते वेळी अभिमान येऊ दे जाऊ नये. महाराजांनी लिहिलेलं आहे महाराज, गोड वाक्य लिहिले. हो नको नको मान, नको अभिमान. हो सुख पाहिजे ना मग तेच सुखी. आणि सुख झालं ना तर जगाला सुख वाढता यावं. सुखी जे देव व्हावे, जग निववावे, अज्ञानी लावावे. हो मार्ग जया कळे, भाव भक्ती मिळे, जगाची या न मिळे दिसती. काय दिसते मग? दिसती जनीवनी, प्रत्यक्ष लोचनी. एका जनार्दनी ओळखिले. मग काय झालं महाराज म्हणले? ओळखिला हाटी, साठविला पोटी, होता त्याची भेटी दुःख कैसे. कोणी असा मग नरात्वा नारी, हो का दुराचारी, मुकी गाता हरी पवित्रते. मग पवित्रता सोहळता जीवनामध्ये या गोष्टी जमत नाहीत महाराज. परमार्थ करते वेळी अभिमान राहू नये, मी तू पण हेही राहू नये, कोणाचा मान हेही राहू नये. असे शास्त्रांचे सिद्धांत आहेत महाराज. सुख पाहिजे तर समशत्रूच मित्रेच. माऊली बोलता तथा मान अपमान यो. हो हे दो चार पद आहे. आणि समदुःखे सुखे कृत्वा लाभा लाभ जय अजय. हे 6 पद जर परमार्थात शिकले ना माणसानं, हो समशत्रू सममित्र या 2 गोष्टी मला वाक्यानं ठेवायच्या लक्षात. जगात मित्रच व्हावे, जगात शत्रू राहू निर्वैर व्हावे. हो वैरत्वच राहू नये महाराज, कुठंच राहू नये. त्याचं नाव आहे परमार्थ. आपल्या ठिकाणी तितक्या पदाला आपण जाऊ शकत नाही. आपल्याला काम आहे, आपल्याला क्रोध आहे, आपल्याला अहंकार आहे. का? हे तर जाईनात ना. हे जाईनात म्हणून तर महाराज या लोकांच्या भेटी होत नाही, संतांची भेट होत नाही, नामस्मरण मुखाला येत नाही. का तर हे लोक आरकटे. महाराज म्हणले ज्ञाननिधीचे भुजंग, विषय दरीचे वाग, भजन मार्गीचे मांग मारक. हे यायला जिंकलं म्हणले आम्ही. तुकोबाराय म्हणले आम्ही यायला जिंकलं. आणि यायला जिंकल्याशिवाय परमार्थाचं फळ मिळत नाही. तुकाराम महाराजांचे शब्द आहेत, काम क्रोध बंदी काली. मान बघलावले महाराज. मला कोणी विचारित नाही, मला कोणी बोलवीच नाही. जगा मानानं, अपमानानं जगू नका. मानाशिवाय जगू नये माणसानं. हो पण त्या मानामध्ये असं श्रेष्ठत्व ठेवा की जेणेकरून मानामध्ये कोणी शब्द ठेवायला सांद ठेवू नका. हो
यानं असं केलं त्यानं तसं केलं, हे परमार्थाचं लक्षण आहेत महाराज. परमार्थ करत असताना एकच तुकोबाराय म्हणतात की ज्या देवा करता आपण करतो, ज्या सुखा करता करतो, ज्याच्या करता आलोक ना आपण या मृत्यूलोकामध्ये, हा इथं आलोक महाराज, फार आपलं भाग्य आहे महाराज. का तर इथं सुख नाही. महाराज म्हणले मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिदेल कवनाचे श्रवणी, जैसी सुखनिद्रा अंतुरणी इंगळाच्या. ओ इष्ट्यावर झोपला आणि म्हणायला काय झोप लागली महाराज, ही कल्पना आहे. इष्ट्यावर झोप येते म्हणून इथं सुख नाही महाराज. और एवढंच आहे, मिळाला हा जो देह आहे, भरतखंडे नरदेह प्राप्ती, ही तव परम भाग्याची संपत्ती. आपलं इथं काही नाही महाराज. किती जरी आपण कमवलं तरी महाराज म्हणले काही नेता येणार नाही. आणलं काही नाही, नेता येत काही नाही. फक्त एवढंच आहे, केलेलं कर्म बरोबर येतं हे महाराज म्हणतात. आणि जे वाईट केलंय ते भोगावंच लागतंय. केले कर्म झाले त्याची भोग झाले. हो महाराज असणारे आज तुकोबारायांचं वाक्य आहे. सुखाचं ठिकाण तुम्हाला सांगून देतो म्हणले, अशा संतांची सेवा करा. यांच्यापाशी सुख आहे, यांच्यापाशी आशीर्वाद देण्याची शक्ती आहे. म्हणून आपण या माधव महाराजांची, माधव स्वामी महाराजांची, संचरेश्वर महाराजांची सेवा करतो. का तर यांच्याकडे सुख आहे, हे आपल्याला दुःख देणारे नसतात. म्हणून संतांची सेवा उत्तम आहे आणि ती देवाला आवडती महाराजांचा शब्द आहे. हो मग पुण्यवंताची सेवा करणे हो महाराज फळ देणाऱ्या सेवा असतात. म्हणून या मोठाले वाघ शरीरात राहिलेले यायचा जरासा विचार करा. अज्ञानावस्थेत राहू नका. अज्ञानाची या निदान जो घोरत होता बदबदा, स्वस्व सुखाची या छंदा न पावी. हो स्वतःच सुख कळत नाही. फक्त हे अज्ञान काढण्याचा परमार्थ कशाला आहे? अज्ञान जावं, नाही तर अज्ञानच जाईना महाराज. हो कशालाही आपण भुललो. हे अज्ञानपणा घालवण्याकरता हे जे सत्य करायचे, अन्नदान करायचे, हे जे साधू संत बोलवायचे, यांच्या सेवा करायच्या, आपलं अज्ञान गेलं पाहिजे. अज्ञान जात नाही महाराज. किती करा, अज्ञानाला फार जिंकण्याची शक्ती पाहिजे जवळ, तेव्हा अज्ञान जाते. अज्ञानच जाईना. हो एक जणाला रात आंधळ होतो. आता म्हणावं ना मला रात आंधळ आहे, तू सांग ना मला. हो खूप फजिती व्हायली. दिवस माळवला की खूप अंधारात फिरायले, ठेसा लागायल्या, पडायले पण म्हणीना. पण त्याचा योग आला सासरवाडीला जाण्याचा. मला हे सांगायचे. गेला सासरवाडीला. सासरवाडीला गेले. आता रात्रीचा समय, दिवसा महाराज गेला शेतामध्ये गेला, पण तिथं गेल्यावर म्हणावं मला दिसत नाही. हो सांगू वाटत नाही माणसाला महाराज अज्ञान. हो मी लय हुशार, मी लय शहाणा, हे आपल्या मनातली भावना आहे. पण हे घालवण्याकरता महाराज म्हणता संताकडे जा. हे आपलं अज्ञान घालवल्याशिवाय राहत नाही. आपल्याला पवित्र केल्याशिवाय राहणार नाही. आपलं केलेलं कर्म जाळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज म्हणतात नामस्मरण करा. काय होईल? जळती दोषाचे डोंगर, डोंगराचे डोंगर जळत. फक्त महाराज या रस्ता चांगला धरावा लागतो. का या रस्त्यानं संत गेले, या रस्त्यानं साधू गेले, या रस्त्याने मुनी गेले आणि ते आनंदी राहिले. साधू संत गेले, आनंदी राहिले, खाली नामे झाले, कृत्य कृत्य कृतार्थ जीवन व्हावं. हो म्हणून भगवंत म्हणाले की माझी भक्ती करत असताना या गोष्टीपासून जरा दूर राहा. या गोष्टी तुम्हाला माझ्यापासून येऊ देत नाही. महाराज भगवंताचे वास्तव्य अर्जुनाला उपदेश चाललेले ज्ञानेश्वरी मध्ये. म्हणून ज्ञानेश्वरी वाचत असताना का भावानं ज्ञानेश्वरी वाचावी असं महाराजांचे शब्द आहेत. भाव धरोनिया. हो भाव पाहिजे महाराज.
भाव असल्यावर स्पष्टीकरण होते, भाव असल्यावर उच्चार व्यवस्थित निघतो. ज्ञानेश्वरीमध्ये सोपा ग्रंथ आहे का तो? महाराजांचे म्हणणं आहे 56 भाषा आहेत त्याच्यामध्ये. केला असे गौरव भवार नवी नाव उभारिले, म्हणून श्रवणाचे मिसे बैसावे येवोनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. म्हणून एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज म्हणायले. म्हणून आपला हा चाललेला सोहळा आहे ज्ञानेश्वरी, खूप आनंद देणारा ग्रंथ आहे. महाराज, मी तिसरीची परीक्षा दिलेला नाही, तिसरी शिकलो, त्याची परीक्षा दिली नाही. पण काय कृपा झाली की महाराज, संगतीचा परिणाम. म्हणून संगती माणसाला परिणाम दाखवते. संगती वाईट घडवते, संगती चांगलं घडवते. म्हणून महाराज आज हजारो गावामध्ये, शेकडो गावामध्ये व्यासपीठावर बसण्याची तक्ती दिली, ही संतांची कृपा आहे. सालाचे माझे 10-12 पारायण असतात, पण हे साथ देईना शरीर म्हणून कमी केली. आता आपला गावचं एक आहे आणि जवळ एक कुरुजळ गाव आहे. ते जरा लोक म्हणतात, महाराज तुमचंच पारायण पाहिजे, तुम्ही काही करू नका, कीर्तनाला येऊ नका, काही नका, फक्त पारायण करी जा. म्हणून ही ज्ञानेश्वरी अवश्य वाचावी. महाराज जनाबाई म्हणते वाचावी. ज्ञानेश्वरी डोळा पावी पंढरी, का तर त्याच्यामध्ये इतकं ब्रह्मरस भरलेला आहे महाराज. आणि ते ब्रह्मरस अर्जुनानं सेवन केलं आहे. अर्जुनाचे पांती परिसनिया योग्य होती, म्हणून योग्यता प्राप्त करा. गोबराय म्हणतात, माणसानं अयोग्यता नसावी, योग्यता असावी. आणि कुठेही गेलं तर सन्मानीय जीवन असावं. बस एवढंच जीवनामध्ये कमवायचं, कुठेही जाऊ द्या. मग आता हे पद तर असं आहे, तुम्हाला माहिती आहे, महाराज पद म्हणजे कुठेही गेलं तरी त्याचा सन्मान आहे का नाही? जे घरी मिळत नाही ते बाहेर मिळतं का? हे मान आहे, त्यांच्या योगाने मिळते. महाराज आपल्यापाशी आहे काय? म्हणून महाराज म्हणतात, जो माझ्या भजनामध्ये रमतो, माझं स्मरण करतो, माझं नामचिंतन करतो, त्याच्या जीवनामध्ये कधीही अपयश येणार नाही, यशाची प्राप्ती आहे. का तर भगवंतापाशी आहे. ऐका यश श्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, ऐसे 6 गुणवर्य वसती जेत, तया नाव भगवंत. म्हणून जो मद होय अनन्य शरण, तयाचे निवारी जन्म मरण, शरणांगता शरण मीची. म्हणून मला जो कोणी शरण आला या, त्याला मी वाया जाऊ देणार नाही. म्हणून फक्त एकच कर अर्जुना, काही मला देऊ नको, तुझं मन दे. मन मना भव मद भक्तो मद्यापी माम नमस्कुरु, मन मीच ऐसे करी माझ्या भजनी प्रेम धरी, मग मज नमस्कारी एकाती. आता सत्ता आहे माझी, भगवान सांगतात, माझ्या एवढी सत्ता कोणाचीच नाही. म्या सत्तेनं सगळं जग निर्माण केलंय, एकट्याला कर्मनं गेलं म्हणून सगळ्या तुम्हाला जीवजंतूला मी निर्माण केलं. एकलेन कंठे ती मनोनीने केले निर्माण 14 भुवने, मेघ चंद्र सूर्य तारांगणे 5 महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने ओ, ऐसा मायवी लागा सूत्रधारी, या बोलविल्या वेदू बोले. तिथं सुख कुठं धरून पाहू नका महाराज, कुठंच सुख नाही. का तर माझी सत्ता आहे. पर्वती बैसकान सांडावी, समुद्री रेखान ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी, ही आज्ञा माझी आहे. म्हणून त्या संतांच्या ताब्यात देव आहे. संत बोलले ते देवाला काम करावं लागतच महाराज. असे संत आहेत महाराज, आणि आपण सालाला त्यांची सेवा करतो. म्हणून आनंदात जीवन आपले आहे. मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस महाराज निश्चित ढाळण झोपडी होती. पावसाळ्यात भडरड पडायचो रात्रीला.
आता एवढा सुखात रामराज्य आलंय, काय करा आपण दुसरं, ते देणार आहे आणि आपण घेणार आहे, आणि घेतलंय त्याच्यातून आशा निमित्तानं द्यायचे. हो हित आहे, दुसरीकडे कुठं पाहू नका. महाराज म्हणतात सुखाचे ठिकाण एकच आहे की इथं. इथं भगवंत आहे, जिथं कीर्तन आहे तिथं देव आहे. महाराज नारदानं विचारलं एकदा देवाला, देवा तुम्ही कुठं गवसताल? नारद म्हणले, भगवान म्हणले नारदा, मी वैकुंठी नसे. कुठे? मी मंदिरात नाही म्हणले, मी पंढरीत नाही. माझे भक्त गाती दयापासी पांडवा, मी हरपलो किंसावा. जेत नाम घोषक बरवा, करीती माझा. मी त्या ठिकाणी आहे महाराज, भगवंत इथं आहे. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. हो देव कीर्तनात आहे. पंढरीत म्हणले मी भेटणार नाही, कुठेही भेटणार नाही, पण अशा ठिकाणी तुम्हाला भेट दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सुख या ठिकाणी आहे महाराज, जिथं संत मंडळी आहे. तुम्ही ऐकणारे, मृदंग वाजवणारे, भजनी मंडळी, या जागेला फार प्राधान्य महाराज. हो प्रथम नमन करू गणनाथा महाराज. तसं रंगभूमी ही कीर्तनाची जागा आहे. हो इथं काय तर महाराज भगवंत सांगतात, या वास्तव्याच्या ठिकाणी माझं वास्तव्य आहे. म्हणून इथं पवित्र होण्याचं साधन आहे, जीवनाचं सोहळं होण्याचं साधन आहे. या साधनात काहीतरी करा, अशा साधना करा. काहीतरी साधन केली पाहिजे. देवाच्या दरबारामध्ये कोणती तरी सेवा घडली पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये. म्हणून ही सेवा आहे स्वामींची, आणि सगळे मिळून आपलं आनंदानं करतो, एका जीवाने करतो. म्हणून तुकोबाराय म्हणले, तुम्ही आम्ही आनंदात करायचं मला. याच 4 दिवस राहायचे आणि हे आनंद घ्यायचा, आनंद घ्यायचा आणि आनंद द्यायचा. हे वाटायचं असतंय. आनंद कुठेही भेटत नाही, आनंद दुसरी कुठे होत नाही, पण या ठिकाणावर आनंद आहे. नाही आनंदाची जोडा. हो हे आनंदच येत नाही. हा असा सोहळा वरी सुद्धा नाही. महाराज म्हणले स्वर्गीचे तिथं गेले पुण्य करून, वरी तिथं गेले आणि फसले. हो काय आलो असतो म्हणले इथं खूप आहे, कामधेनू आहे वगैरे सगळं काही आहे, पण भजन नाही महाराज वरी. मग म्हणले आता जाऊ मृत्यू लोकात. हो काय तिथं भजन आहे, तिथं कीर्तन आहे. हो म्हणून मृत्यू लोकी भावा जन्मा महा. कशा करता? नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. कीर्तन ऐकताना हो टाळी आणि मुखानं स्मरण प्रत्येकानं करायचं. का तर हे कीर्तन जीवनाचा सोहळा बनवणार आहे महाराज. म्हणूनच महाराज म्हणजे करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण, मग काही लोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा. मग काही करीत नाहीत हे लोक महाराज, पळूनच जातात. सारखं चिंतन ठेवलं ना, ये म्हणले जगडे आपलं गिराईक राहिलं नाही म्हणून निघूनच जातात महाराज. एकदा ते निघून गेले रे गेले की महाराज म्हणले निस्ता आनंदाचा सागर आहे. पण ते जाणं गरजेचं आहे, परमार्थ करायचा आहे, तर हे लोक आधी जावं लागतील. मग तुकोबाराय म्हणले आम्ही यायला आधी घातलंय. हो आणि स्वतःचा संसार जाळलाय. आता कोणता संसार जाळला? कामाला जाळलं, क्रोधाला जाळलं, वासनेला जाळलं. हो जाळूनी संसार, हो संसाराच्या नावे हो हे शून्य केलं म्हणले महाराज. तरी लोक गप राहिली नाही. तुकाराम महाराजाचा खरंच काम गेलाय का बघू. लोक कसोटी बघतात महाराज. तुम्ही काही नाही तरी इथं फिरता, आम्ही देश फिरायलो. हो मग बरोबर बघू त्या महाराजाची कसोटी. हो म्हणून दिली एक बाई लावून, काम गेलाय का बघायला.
आता ती पैसे देऊन बाई गेली. महाराज भंडाऱ्यावर भजन करीत होती, तिथं गेली महाराज. तिथं गेल्यावर महाराज भजनामध्ये तल्लीन होते. हिनं आपले काहीतरी स्वभाव गुण दाखवायला सुरुवात केली. महाराजांना जराशे डोळे उघडले. ही कशाला आली असं बाबा भजनात आळ, आणि ती भजनात आळ येते महाराज. हो, आता मला बरेच म्हणतात तुम्ही दोघं आले का एकटे आले? दोघं काय रे याचे अडचणीला धनुग आली त्यानंच नाही. एकदा दोनदा आणून बघितलं, कुठंच नेत नाही. जा बालाजीला जाय, कुठं पंढरीला जाय, शेगावाला जाय, पण मी कवा संग येत नाही. का म्हणे त्या त्यागे शब्द महाराजांचे खोटे ठेवायचे काय? भजनाचा लाभ ते त्याग केला तरच भजन आहे. झाला पद्मनाभ सेवा ऋणी. ते घुंगरू तर आहेच की आपल्या गळ्यात आयुष्यभर, पण सत्यापुरतं, भजनापुरतं, वारीपुरतं हा जरा दूर परमार्थ करण्याकरता ठेवलं ना तर महाराज लाभ आहे. आणि देव ऋणी होतो तुकोबारायाचं म्हणणं आहे महाराज. म्हणून जिथं सुखाची वस्ती आहे इथं वैष्णव आहेत, गातात नाचतात. का तर इथं असणार हे जयघोष आहे महाराज. हो, हे जयघोष कुठंच नाही. म्हणून देवाने विचार केला चला मृत्यू लोकात जन्म घेऊ. म्हणून आले महाराज जन्म घ्यायला. तिन्ही देव, हो तिघही देवच होते नाही. महाविष्णूचा अवतार, हो निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई संत होऊन आले, वैष्णव होऊन आले. आणि काय केलं? येऊन जगाचा उद्धार केला महाराज. तसं जगाचे उद्धार करणारे संत असतात, साधू असतात. यांच्या योगानं आपल्याला किंमत आहे, गावाला किंमत येते, पवित्रता प्राप्त होते. म्हणून तुकोबाराय म्हणतात दुसरीकडे सुख कुठेही पाहू नका, सुख कुठंच नाही. इथं सुख आहे. येते सुखाची वस्ती, गाती वैष्णव नाचती, दिंड्या पताका झळकती, काळा झाली घेगे मारी. तुम्ही आम्ही तो सोडा. महाराज म्हणले ज्या सुखा कारणे देव वेढावला, वैकुंठ सोडोरी संत सदनी राहिला. हो, जिथं भजन आहे महाराज तिथं देव आहे, मला हे सांगायचं. आणि भजन कुठं आहे? भाग्यवंताच्या घरी आहे. कोणाच्याही घरी भजन बंद असते. महाराज म्हणे भाग्यवंता घरी भजन पूजन, याला भाग्य म्हणावं महाराज. आपण भाग्य काय आलाय म्हणून बसतो. महाराज म्हणले धन तरी नोहे धनपुत्र दारा. अरे भाग्य हे नाहीये, निकटवास बरा संता पायी. इथं संतांच्या ठिकाणी रात्रंदिवस महाराज असणारी. का याची काही गॅरंटी नाही महाराज कवा काय जाईल. पण भगवंताचं नाम येणं मुखाला अर्जुना फार भाग्य, फार भाग्य. आता या मृत्यू लोकामध्ये आपण आलोत. हा एक वेळा यावया, एकदा जरी देवाचं नाव तोंडाला आलं दिवसामधून, तसं भाग्यच नाही महाराज. म्हणून महाराज भाग्य उजळलं की माणसाची चिंता जाते. माणसानं चिंता करी जाऊ नये महाराज. हो, चिंतेनं सगळं खाऊन घेतलंय, काही ठेवलं नाही शरीरात महाराज. प्रत्येकाला चिंता लागली, काय करावं, कसं करावं, काय करावं, ही चिंता आहे. म्हणून या चिंता घालवतात भजन, हो चिंता घालवतात कथा, चिंता घालवते कीर्तन, चिंता घालवतात संत. म्हणून चिंताच राहू नये. शरीर 100 वर्षाच्या पुढे जातोय माणूस महाराज, हे चिंतानं खाऊन घेतलंय महाराज. महाराज म्हणले अवघी चिंता हो. मग ती महाराज महिला मंडळ पैसे दिलेलं गेली तुकोबारायापाशी. तिनं तिचा स्वभाव दाखवायला सुरू केला. महाराजांना डोळे उघडले. तिला म्हणले महाराज मी कशी दिसते? महाराज म्हणले वा पद्मी सारखीच माय, शोभिवंत आहेस, खूप तुला देवानं चांगलं घडविलंय. हो, पण ते तिला करायचं जे भाग होतं ते वेगळं प्रकार होता. महाराजाला वेगळा प्रकार दाखवाय गेला की तिने महाराजानं अभंग केला. महाराज जाई व तू माथे न करी सायास, आम्ही विष्णुदास परावी नारी, माऊली समान हे गेले नेमून
ठाई तिची, पण ती तिची काही जिद्द सोडीला. मग महाराजाला राग आला, म्हणले जातीस का घालू ना. हो, मग पळाली महाराज. हो, बघितलं लोक आहे ना. महाराज म्हणले गेलाकडे महाराज. तू महाराज म्हणले काम आम्ही घालवलाय गेला. आता क्रोध गेला का बघायले, म्हणून एका माळ्याला सांगितलं ते तुकाराम महाराज आलेत ना, म्हणजे मोळी भरून ऊस दे. हो, मोळी भर दे म्हणले. आले महाराज. महाराज ऊस न्या. महाराज म्हणले काय करायचे. हो, तुकाराम महाराज होते. आता आपल्यासारख्याला म्हणल्या ऊस द्या ना. महाराज मोळी भर ऊस दिली, घेतले डोक्यावर, निघाले रस्त्यानं. लेकरं आले की ऊस वाटाय सुरू केला. सगळे ऊस वाटले, एकच राहिला घरापासून. गेल्यावर जिजाबाईने विचारलं का हो महाराज एवढे मोठे थटाकटा आणि एकच ऊस आणलाय. ते म्हणले ते का आपल्यासारखे झूट बोलणारे होते थोडे. ते म्हणले मोळी भर आणले होते. मग काय केले, वाटले म्हणले लेकरायला. जिजाबाईला राग आला. आम्ही घरी असताना दातवाली माणसं, भागीरथी आहे, महादू आहे, सगळे परिवाराला एक ऊस काय करील म्हणून रागात पाठीवर हाणला मला. हो, हाणल्याबरोबर त्याचे झाले 3 तुकडे. 2 खाली पडलेली, एक जिजाबाईच्या हातात. तुकाराम मला टाळी वाजून हसली. राग तर गेला कुठं, पण हसले. जिजाबाई म्हणली काय करावं अशा माणसाला. महाराज का म्हणून हसली. पुन्हा विचारलं. हसू येत आलं म्हणले इळा लागला नाही, इळी लागली नाही, मोडायचा त्रास झाला. म्हणजे काय हुशार आहेस तू, बरोबर 3 तुकडी केलीस. असा मग लोकांना पाहिलं. म्हणले क्रोध बी गेलाय महाराजाचा, कामही गेलाय. आता यांच्याकडे काही शिल्लक राहिलं नाही, सगळं घालवलं. तुकोबारा देवाला भांडायची. देवा अरे तुकाराम मला सगळं गेलं ना. अरे जाऊ देला, सगळं जरी गेलं तरी एक माझ्यापाशी आहे. देव म्हणले काय आहे तुझ्यापाशी, आता सगळं गेलंय. ते म्हणले एक आहे सांगू. तुकाराम महाराजांना देव म्हणायचे सांगा बरं काय राहिले. तुकाराम महाराजांना एकच सांगायचं, पंढरीची वारी आहे. सगळं भांडवल आपल्या घरचं आहे बाबा, बिहारचं काम नाही. घरचं काय गळगळ टाकायचं हे रे. इकत आणल्या जरा तुडतुडी असती. हे सगळं घरचं आहे, काही चिंता करायची नाही महाराज. आनंद घेता सगळ्याच्या ठिकाणी. आता नवीन असल्यावर जरा भीती वाटते, आपलं असल्याच्या ओघानं काही भीती नसते. म्हणून सुख जे आहे या ठिकाणी सांगितलं सुखाचं. बहुपायी मनवनी केला वास. तुकोबाराय म्हणले म्हणूनच मी तिकडं शिरलो, नाही तर तुकोबाराय सारखी महाराज जागीरदारी कोणाच जवळ नव्हती. 400 एकर जमीन होती तुकोबारायला. तुम्ही तुकाराम चरित्र वाचून बघा. हो, सगळे ग्रंथ वाची जाऊ माणसाला. मी सगळंच करतो तिकडं, आता इकडं करीत नाही म्हणा. कोणी म्हणलं महाराज गरुड पुराण वाचता का. हो. लग्न लावता का. लावतो. सत्यनारायण सत्यनारायण करतो. हो, श्रावणात पोत्या वाचितो. महाराज काय कृपा झाली असेल या वाणीमध्ये, काय कोण्या संतांची कृपा झाली, कोण्या गुरुचा आशीर्वाद मिळाला. आणि काही जन्मभूमीचं फळ असेल, काही काळातलं पुण्य असेल. म्हणून सगळ्या गोष्टीमध्ये जे आनंद दिला ते आनंदाच्या योगाने आतापर्यंत जीवन आनंदात आहे महाराज. रोग नाही, राही नाही, काही नाही, टणटण शरीर आहे. वाचन जास्त करतो मी. वाचन घरी असलो ना, कोणाच्या दुकानाला जाणार नाही, कोणाला काय भानगडी नाही, कोणाचा रुपया देणं नाही, घेणं नाही. म्हणून तर म्हणतात महाराज लय महाराज फुगी राहील, ते बोलतच नाही. काय बोलावं ते व्यवहारी लोकायला महाराज. पण आपलं आपलं वाचन करीत बसायचं. गाथा असो, भागवत असो, नाथ भागवत असो, हे वाचन करत गेलं की वाणीला शक्ती प्राप्त होत असते. म्हणून महाराज हे जे सुख आहे या ठिकाणी आहे, आणि हे संतानं केलं म्हणून आपल्याला वाटलं महाराज घ्या, हे आम्ही करतो, तुम्हालाही देतो. म्हणून त्यांनी वाटायला सुरुवात केलं. तुकोबारायनं काय वाटलं, पुण्य वाटलं. हे पुण्य केलं महाराज.
आणि लागले वाटायला, देव घ्या देव घ्या. सगळ्याला म्हणले देव घ्या. हो ते काय म्हणले, बापू देव आम्हाला नको, पचत नाही. हो हो हो, देव पचत नसते. महाराज तुकोबराय म्हणले देव घ्या कोणी, हो देव घ्या कोणी, ऐता आला घर पुसोली. घेण्यात महाराज कोणी, देव न लगे देव न लगे, साठवणीचे रुंदले जागे. फुकट घ्या देव घ्या फुका, देव घ्या फुका न लगे रुका. मोल काही दुबळा तुका भावे वीण, उदार देव घेतला ऋण. घेतलं महाराज देवाला, देवाला बोलायचे महाराज, देवा तू दिलंस मला सगळं दिलंस, हे नेलंस ते माझं नव्हतं, आणि आता जे दिलंस मला हे तुझ्याकडं मिळाले आहे. म्हणून मला आता कोणती तळमळ राहिली नाही माझ्या जीवनामध्ये. आता एकच करायचे मला, की मला तुझ्या संगतीत राहायची इच्छा आहे. मला तुझ्या संगतीत ठेव, काही देऊ नको, काही घेऊ नको, आणि मी तुझ्यापासून जाऊ नये, माझ्यापासून तू जाऊ नये इतकं देण्याचा प्रयत्न कर. म्हणून इथं मी वास्तविक बसलो, वास्तव जे केलंय तुझ्या द्वारामध्ये जे बसलोय, का सुखाच्या आशेनं बसलो नाही मी. मला फक्त तू भेटावा, तुझं मला दर्शन व्हावं, तुझ्या संगतीत माझं हे जीवन आनंदात जावं, इतकीच देवापाशी तुकोबराय मागत होते. सुख वसलं या ठायावर आलो, आणि इथून दुसरी मला काही चिंता नाही, दुसरीकडे मला धाडू बी नको. का मला याच ठिकाणी वास्तवायला कर. का तर माझ्यावर कृपा केली संतान, तुकोबरायावर कृपा केली महाराज, कोण? देवानच केलेली. हो गंगेच्या वाटेवर काय केली? कृपा केली. हो सत्यगुरु राये, हो माझी अलंकारली वाणी, प्रीतये लावली भजनी. हो कृपा केली म्हणले, संतान कृपा केली म्हणून माझी इमारत, हो संत कृपा झाली, इमारत फळा आली. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. मग अधिकार प्राप्त झाला महाराज. तुकोबराय कळस झाली, कळस. कळस झालं की मंदिराचं काम संपलं. मंदिराच्या कामा कळसू ज्ञानेश्वर महाराजांचं भार बोलणे. म्हणून महाराज कृपा संतान करावी, संतांची कृपा व्हावी, आणि संत कृपा झाल्याबरोबर प्रकाश पडतो महाराज. हो कित्येक जणांवर संतांची कृपा झालेली, आज ते एवढे झालेत, सगळ्या जगात प्रकाश पडलाय सूर्यासारखा, तेज वाढून गेलंय संतांच्या योगाने. म्हणून महाराज कृपा केली संतजनी, माझी अलंकारिली वाणी, प्रीतया लावली भजनी. बस प्रेम मला भजन दे, मला दुसरं काही देऊ नको, असं भजनामध्ये देवापाशी विनंती केली. संतापाशी जर विनंती केली, संताची जर सेवा केली, तर नक्की संत सेवा झाली की समजा देवाला आवडती देव संतांची सेवा. तुका म्हणे संत सेवा तेची देवा उत्तम, मनवोनी केला वास, नाही नास तया ठाया विठोबा रक्षाय. म्हणून संत सेवा श्रेष्ठ आहे महाराज, देवाला आवडते संताची सेवा. म्हणून संत सेवा गोड देवाला आवडते. कोणाची सेवा करू नका, देव म्हणजे संतांची करीता. आणि ते संत कोणते, वैष्णव कोणते, कलियुगातले थोडेच आहे नाही महाराज. आता हे विश्वची माझे घर म्हणणारे संत आहेत का या जगात? माऊली म्हणले हे विश्वची माझे घर. आता हे सगळं विश्व माझं म्हणायले, घर म्हणीना. पण महाराज वैष्णव होऊन गेले, हो ते संत होऊन गेले, आणि तेच संत तुकोबराय होऊन गेले, ज्ञानेश्वर महाराज झाले, निवृत्तीनाथ झाले. त्यांनी हे परंपरा लावून दिले आपल्याला. वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय, ग्रंथ, हो श्रेष्ठ पण एकच आहे, त्यांनी ठेवून गेले ग्रंथ. आणि हे ग्रंथ संत, ग्रंथ आणि शांत, हे तीन पद एकत्रित यावी महाराज. ग्रंथ वाचला की शांतता यावी, शांतता आली
की संतपण यावं. ग्रंथ वाचायलो काय उपयोग आहे? शांतता प्राप्त व्हावी ग्रंथ वाचल्यावर. म्हणून हे पंथ लावून दिला आपला वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय म्हणजे अधिकारी संप्रदाय आहे. कोण बी यावं आणि उद्धरून जावं. कोणालाही अधिकार आहे महाराज इथं. कोणालाही कीर्तन करायचा अधिकार आहे. म्हणून तर महिला मंडळी सुद्धा कीर्तन करायला आहे का नाही? अधिकार आहे. त्यांनी सांगितलं म्हणजे तुम्हीच महाराज म्हणता की सगळेला अधिकार आहे. अधिकारी आधी करोनी विषयाही महाराज म्हणजे कोणी बी या कोणालाही अधिकार आहे महाराज. हो म्हणूनच महाराज या रे लहान थोर याती फलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची. काही चिंता करण्याचे काम नाही. फक्त मनावर ताबा ठेवा. मनाला जरासं व्यसन घाला. मनाला जरासं आवरा. शिकवा त्याला. का तर मन सगळ्या शरीरात राजा आहे. सगळ्या इंद्रियाचा मालक आहे. ते बोलला की हे बाकीचे इंद्रिय इकडे तिकडे पळतात महाराज. म्हणून मन आवरा महाराज. मन महाराज याला आवरण्याचा प्रयत्न करा. नाही तर मन फार चंचल आहे. जैसे वारियाचे धावणे माऊली म्हणले तैसे शेळीचे चरणे आवरत नाही महाराज. मन किती काय करू द्या आवरच ना. आणि ह्या संतांनी मनाला आवरले म्हणून अधिकार गाजवला महाराज. मनाला आवरलं तेव्हाच पंत सांगता आला. मनाला आवरलं तेव्हा संत पण आलं. मनाला आवरलं की महाराज म्हणतात मन जिथं जिंकलंय त्याच्यासारखं ब्रह्मच नाही दुसरं. हो आधी मन धुंडा मुंडा आणि मग ब्रह्म धुंडा. ब्रह्म काय सोपं आहे का एवढं महाराज? म्हणून मन हे जरा चंचल आहे. याला आवरलं ते आवरलं जाते फक्त ग्रंथ वाचल्यानं संत सेवा केल्यानं भक्ती केल्यानं ज्ञानानं वैराग्यानं याला जिंकता येते महाराज. असं नाही ते जिंकल्या जाते पण ह्या गोष्टी जवळ पाहिजे. या गोष्टी जवळ असल्यानं मन सुद्धा काय होतंय? राम होते. मन हे राम झाले. मन हे राम झाले. रामच होतंय मन. आणि एकदा मन राम झालं की मग प्रवृत्ती निवृत्ती या माझं तुझं हे सगळं नाहीस होतंय. म्हणून मनाला आवरण्याकरता ताबा ठेवण्याकरता मनावर परमार्थ साधन आहे. हे वारकरी संप्रदाय आहे आणि हे ग्रंथ आहेत. मन आवरण्याकरता हे साधन आहेत. म्हणून आपण हे साधन करतो. हे साधनामध्ये मनावर जरासा ताबा ठेवून मनावर जरासा विश्वास ठेवून काय होतंय भजन केल्यानं, काय केलंय कीर्तन केल्यानं, काय होतंय अन्नदान केल्यानं, काय होतंय पुराण ऐकल्यानं, असं काहीच नाही. मला मन राम झालं की त्याला सगळं आवडत आहे. आणि मनात नसलं काही करू द्यावं ते बसतच नाही एका जाग्यावर. हो काही प्रयत्न करा. आज कसं मनच लागलं नाही म्हणजे काम म्हणजे गावातला महाराज होता हे का नाही. बरेच येत नाही कीर्तनाला. महाराज बाहेर गावाला जाऊ द्या. मोहळेकर महाराजाचं कीर्तन म्हणले हो का. मी दुसऱ्या गावाचं नाव सांगित नाही. राहतो तिकडं खातो तिकडं पण नाव सांगतो इकडं. महाराज मवळ गाव हो आहे बापू गंगाच्या काठावर आहे. प्रत्येक पाम्पलेटला महाराज मवळाच नाव येणार. अरे जन्मभूमी आहे. काही जरी झाले असेल मार्ग कर्मानुसार ते आपलं कर्म आहे. हा ते आपल्याला भोगायचंय आणि ते भोगून सरलं ना की आनंद भेटत. हा सरलं मी संपताच म्हणत असतो जेवढं कर्म होतं तेवढं संपलं. आणि आता महाराज सोन्याचा घास आहे, पैसा आहे, वाटल ते ऐश्वर्य आहे, गाड्या घोड्या सगळं आहे. फक्त याच्यावर ताबा ठेवला. घाबरू दिलं नाही याला आणि दुसरं काहीच केलं नाही. मला हे सगळा भाग फिरायचा मी जवानपणा. आताही लोक म्हणतात तिकडे ते मवळेकर गुरुजी कसं येईच नाही. विचारा तुम्ही आणि जाऊन बघा. गंगा पिंपरी लोगिरा हे नगर जवळा केकर जवळा रेणापूर इटाळी हे गाव पहिला जाचा भलता येड लावलं लोकायला अभंगायचं याचा आवाज होता. म्हणण्याचं ज्ञान वाजवण्याचं ज्ञान. हो म्हणून आताही जरी खूप वाट बघतात आठवण करतात. आता उन्हाळ्यामध्ये एखाद्या वेळेस जात असतो काही भागाला पण आता जास्त फिरणं होई नाही. शरीर संपदा आहे सांभाळायची. यालाही जोपासायचं
नाही तर महाराज मिळायले म्हणून काय पळत राहायचं काय? मन हे पळतच राहतंय मिळायले म्हणून काय करायची मिळवून तरी महाराज कामापुरतं झालं पुष्कळ झालं असं समाधान केलं. नाही तर मन कधी तृप्त होत नाही. एक जणानं राजानं पण केला शेळी जगून आणा बक्षीस जैसे शेरीचे चरणे माऊलीचं वाक्य. खूप लोकांनी प्रयत्न केला मला शेळी जगवण्याचा पण शेळी कधी जगत हा तूच राहती. तसं मन कधी तृप्त होत नाही. तृप्त मानलं तर होईल होईना ना. किती देवानं दिले बघा तुम्ही विचार करा. काय होतं आपल्यापाशी? काहीच नव्हतं. काय होतं पण महाराज तरी समाधान नाही एवढं देऊ नये. बऱ्याच जणांनी शेळ्या जगविल्या बम आणि तिथं राजवाड्यात नेल्या महाराज. त्या राजाने हिरवी पेंडी दाखविली की खाल असून फेल गेले महाराज. 10-5 जण फेल गेले पण एक हुशार होतो. हे म्हणलं हे सगळे फेल गेलेत गळा ही आयडिया काही जमायचा वाद नाही म्हणून त्यानं काय केलं लिबर दंडुक घेतलं शेळी सोडली धरली गवताला तोंड लावलं की सबका दिला. गवताला तोंड लावलं की ठ्याका दिवसभर ठ्याके खाल्ले खाल्ले खाल्ले. हो राजवाड्यात नेली. राजाला म्हणलं राजा पहिलं बक्षीस घेऊन उभा राह. आणली का शेळी जगून? म्हणलं बम. काय खाल्लं होतं का तिनं? काहीच नव्हतं महाराज पण आणली हिरवी पेंडी. आता हिच्या मोप तोंडाला पाणी सुटले पण दंडुक दिसायले. घास महाराज तिकडं तोंड केलं बक्षीस मिळवलं. तसं बक्षीस मिळवा मन जिंका मन मुंडा महाराजांचं म्हणणं आहे. हे मन आहे ना फार मोठा वाघ आहे महाराज. किती दिलं तरी तृप्ती होत नाही म्हणून जरा तृप्ती करा. ऐशिया साधना मन 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 जिंकलं की माणूस माणूस होते. नाही म्हणले माझ्या काही नव्हतं मनात पण मन तिकडच वळलं. ते वळत नाही महाराज. त्याच्यावर ताकद ठेवल्यावर वजन ठेवल्यावर मन वळत नाही म्हणून तुकोबाराय म्हणतात मनाला जिंकायचं असेल तर एकच करा संतांची सेवा करा. बस संतांची सेवा केली की देवाला आवडते आणि देवाला आवडली की देवच मन आहे. मन कोण आहे? देवच आहे. म्हणून संत सेवा करा अशी महाराज तुकोबाराय आजच्या शेवट अभंगामध्ये बोलायले चरणामध्ये म्हणले. म्हणूनच तिथं मी वास केला संताची माझ्या कृपा झाली मला संत सेवा घडली म्हणून मला देव कळाला. म्हणे संत सेवा तेची देवा उत्तम. कोणती जरी नाही संत कळाली आपल्याला कलियुगात ती सोडून द्या पण एकच संत आहे निवृत्ती संत हा सोपान. हे संतांचा उच्चार करा काही नका करू कोण्या संताच्या नादी लागू नका. हे संत आहेत आणि हे संतांची आपल्याला सेवा करायची आणि ह्या संतांचा मार्ग दाखवून दिला या स्वामी सारख्या महाराजांनी. जा संताकडे जा. हे संताचा जाण्याचा रस्ता आहे. दुसरीकडे जाऊ नका. या संताच्या रस्त्याने गेलेत ना नक्की भगवंत भेटत ना. हो तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे भरवसेनी भेटे पांडुरंग. संतांनी खून दाखवून दिलेली आहे तसा आपला संत मार्ग आहे. संतांची सेवा आहे. खेळीमेळी आनंदात करा करी जा. का माणसाचं काय भरवसा आहे? बर येईलच माणूस असंही सांगता येत नसतो. हे सहज योगा आला महाराज. 20-25 वर्ष तर मी इकडे आलोच नाही म्हणून मला ओळखीच नाही. मग कोण होता की मला ओळखीता का म्हणला? मला ओळखूच येईल ती आता अंदाजे हालायलो. मला वाटलं खाल्लं गावचं चंद्रभानच आहे त्यालाही पाहिलं नाही. कोण होतं की बघा मला काय तितका पक्का ठेपा लागला नाही का आता येणं नव्हतं. आता सालाला का होईना पण ये आलो त्याला उली उली ओळखी चला पुढे जा. आता होऊ नाही उपयोग काही शिल्लक राहिलेला नाही. असाच सोहळा व्हावा महाराज. सोहळा मोहळा आणि जेवणाचा कळस निघाला पाहिजे. असंच स्वामीनं आपल्या वास्तव्य केलं. नगरीमध्ये येऊन गोदावरीचा काठ गाठला आणि त्यांची आपण सेवा करतो. आनंदानं करी जा. खेळीमेळी करी जा. एकावर पडापडी करी जाऊ नका. कमी जास्त होतच राहते. जिथं कमी पडलं तिथं उभे राहा. सगळ्याला सांगणं माझं कुठं कमी पडलं मी बी राहतो ना उभा. मी बी काय तेवढा नाबर नाही ना आहे का नाही.
देवानं मला भरपूर भरपूर दिलेले, म्हणून काही काळजी नाही. गाव आहे या निमित्ताने हो ही सेवा आहे. ह्याचा पदरात कमी जास्त होत असतं माणसाकडून. माणूस हा चुकीचा पुतळा असतो. समाधान चांगलं झालं असा आशीर्वाद दे जा. काय बरं झालं बघा, आनंद वाटते त्या करणारा. त्याला जमलंच नाही मग दुःख प्राप्ती असते. म्हणून ही सेवा आहे स्वामीची. सगळ्यांच्या खेळीबिळी आनंदात हो ये जा, ऐक जा, करी जा, दे जा आणि खा जा. ज्ञानेश्वर